श्री स्वामी समर्थ. आपणा सर्वांना माहीत आहे की 17 जुलैला म्हणजे येत्या बुधवारी देवशयनी एकादशी आहे. तर ह्या दिवशी तुळशी मातेची अशी कोणती सेवा करावी जेणेकरून भगवान विष्णू प्रसन्न होतील, तर ते ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. याआधी मी देवशयनी एकादशीबद्दल 2 व्हिडिओ पोस्ट केले आहेत. त्यात उपवास कसा करावा, पूजाविधी व ज्यांना उपवास करणे शक्य नाही त्यांनी काय करावे याचा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे व त्याची माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर तुम्ही तेही व्हिडिओ नक्की बघा आणि हो, त्यापूर्वी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांना माहीत आहे की भगवान विष्णूंना तुळशी माता ही किती प्रिय आहे. तर आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे येत्या बुधवारी तुळशी मातेला संध्याकाळी शुद्ध गाईचा दिवा नक्की लावावा व धूप दीप अगरबत्ती लावून तुळशी मातेची पूजा करावी, प्रदक्षिणा करावी आणि नंतर तुळशी मातेची आरती करावी. त्यामुळे भगवान विष्णू नक्की प्रसन्न होतील. आता काही जण म्हणतील आमच्याकडे शुद्ध गाईचे तूप नाही भेटत. मला माहीत आहे असे होणार नाही, पण कदाचित असे असेल तर जे पण तुमच्याकडे तूप असेल त्यात थोडी हळद टाका व मग तो दिवा प्रज्वलित करा आणि तुळशी मातेला प्रार्थना करा की हे तुळशी माते, तू आमच्या घरात नेहमी वास कर व घरात कधीही धन धान्य दौलत यांची कमी होऊ देऊ नको. अशी प्रार्थना तुळशी मातेला हात जोडून करावी. ह्या दिवशी सर्वांना माहीत आहे तुळशी मातेला हात लावणे वर्ज्य आहे, तसेच तुळशीचे पानेही तोडणे वर्ज्य आहे. त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी कोणीही कृपा करून तुळशी मातेला स्पर्श करू नका किंवा आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला पाणीही टाकू नका. कारण असे म्हणतात आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशी माता ही उपवास करते. त्यामुळे कुणीही ह्या चुका करू नका व तुळशीपत्रही तोडू नका. एकादशीच्या दिवशी लागणारे तुळशीपत्र हे आदल्या दिवशीच तोडून ठेवा, नाहीतर तुम्हाला दोष लागू शकतो. अशी ही छोटीशी सेवा सर्वांनी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करायची आहे व नक्की वेळ काढून ही सेवा करा. ही छोटीशी माहिती आवडल्यास ह्या व्हिडिओला शेअर व लाईक करा. ही छोटीशी माहिती स्वामींचरणी अर्पण करून हा व्हिडिओ पूर्ण करते. श्री स्वामी समर्थ.